हे गाइज, वेलकम बॅक टू पायल प्रतीक ब्लॉग्स. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पायल प्रतीक ब्लॉग्स मध्ये. तर गाइज, तुम्ही सगळ्यांचे खूप रिक्वेस्ट होता की दीदी तू तुझ्या मम्मीच्या घरी जा, कधी जाणार तू तुझ्या माहेराला, दिवाळीला का नाही गेली, असे खूप सारे तुमचे प्रश्न होते. तर गाइज, हे तुमचे जे प्रश्न होते ते माझे पण प्रश्न होते, मी कधी जाणार आहे म्हणून. तर मी आज जाणार आहे माझ्या मम्मीकडे. आणि असं झालंय, मला कधी माझं सगळं काम आवरते आणि मी कधी मम्मीकडे जाते माझ्या, असं झालंय सिरियसली. तर लवकर लवकर काम आवरते, तर लवकर लवकर यार. तर मी लवकर लवकर माझं काम आवरते आणि आवरते माझं. मी आत्ता काहीच आवरलं नाही, फक्त आंघोळ केली आणि खाली आली. कुकर लावलाय पहिलं कारण तुम्ही तर बघितलं असेल लास्ट ब्लॉग मध्ये आमच्या घरी होतं चिकन. तर चिकन उरलंय, थोडंसं उरलंय चिकन, एवढं एक पातेलं भरून. त्यासाठी मी भात लावलाय. चपात्या तर केल्याच आहे, पण तरी पण भातासोबत भाजी खायला चांगलं वाटतं. आणि हे चिकन सुक्क उरलंय, तर त्याच्यामुळे भात लावलाय मी. भात झालं की पटकन माझी सगळी कामं आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. मला इतकं बरं नाही वाटत ना, मला सर्दी इतकी झाली काय सांगू तुम्हाला. आणि सारखे शिंका येतात मला, अचानकच सारखे शिंका येतात. सर्दीने नाकात मला वळवळ होते आणि शिंका येतात. मी काय उपाय करू, मला काही सुचत नाहीये. आणि डॉक्टरकडे जायचं होतं काल, पण ताई आणि जी होते त्याच्यामुळे मी नाही गेले. मग खूप उशीर झाला रात्री पण, आणि त्यांना पण लवकर जायचं होतं. आणि प्रतीकला पण काम होतं मेन म्हणजे. आता काय झालंय माहिती का विषय, आता विषय असं झालाय की आम्हाला घरी जायचं होतं मम्मीच्या इथे. तर मला आणि प्रतीकला दोघांना जायचं होतं, पण विषय असं झालाय प्रतीकला आता थोडा पण वेळ नाही कामातून, कारण की आता कंटिन्यू काम चालू झालंय. पहिलं कसं होतं म्हणजे अजून आमच्या मशीन्स यायच्या होत्या, तर त्याच्यामुळे थोडंसं काम स्टॉप केलं. पण आता कंटिन्यू चालू ना की त्याच्यामुळे त्याला वेळच भेटत नाही कुठेच जायला. आम्हाला मूवीला पण जायचं होतं, पण वेळ नसल्यामुळे ते पण होत नाहीये, असा विषय झालाय. तर मी चहा पिते. एका हाताने मला चहा ठेवता येत नाही म्हणजे काढता येत नाही त्या पातेल्यातून, तर पहिला तर चहा काढते. तर त्याच्यामुळे प्रतीकला आणि मला वेळच भेटत नाही की कुठं बाहेर जाईल. पण बघू आता, उद्या एक प्रमोशनला बाहेर जायचंय आम्हाला, पण ते प्रमोशनला जायचंय, फिरायला नाहीये. तर मम्मीच्या इथे जायला वेळ नाहीये त्याला. आणि मम्मी म्हणली की तुमची पहिलीच दिवाळी, माझी मम्मी बोलवते ना सारखी आम्हाला, मम्मी एवढी बोलते की पहिली दिवाळी येऊन जा, असं तसं. पहिल्या दिवाळी नाही का जावईला आणि पोरीला घरी बोलवतात, तर ते त्यांना ओवाळतात वगैरे, तर तसं मम्मीला सगळं करायचंय. पण आता मम्मी म्हणते दिवाळी झाली, भाऊबीज झाली, आता तुळशीचं लग्न येईल, म्हणते तुम्ही कधी येणार आहे. एवढं सगळं झाला विषय. बघू आता कधी प्रत्येकाला वेळ भेटेल, पण आता नाही वाटत की त्याच्या कामातून त्याला वेळ भेटणार आहे. गाईज, माझं झाले आवरून आणि मी चालली आता मम्मीच्या इथे. प्रतीक येत नाही कारण की त्याला कामामुळे त्याला जमणार नाही असं बोलतोय तो. मग मी जाते आता मम्मीकडे गेल्यावरती बाकीचा ब्लॉग शूट करते, कारण की आता बघू मी कशाने जाणार आहे, रिक्षाने जाणार आहे का कशाने जाणार आहे. तर चला, फायनली मम्मीकडे चालली मी. ड्रायव्हर साक्षी माझी पर्सनल ड्रायव्हर आहे, मला घ्यायला आली अर्ध्या रस्त्यात. आणि मम्मीकडे येता येता मला रात्र झाली. आता मी विचार केला की मी सकाळी येईन लवकर, मस्तपैकी दिवसभर व्हिडिओ वगैरे करल, मस्त आराम करल. पण काय माहिती आता काय प्लॅन आहे साक्षी तुझं. कोण कुठे येते मला, साक्षी मला बाहेर घेऊन जाणार आहे. थांबा मी घरी गेल्यावर बोलते. साक्षीने आता मी यायच्या आधी मासे बनवून खाल्ले, ते एकटीने सुरमई बनवून खाल्ली आहे, पण मला नाही बनवली. हे का मम्मी, अजून आणू ना उद्या मार्केटला गेल्यावर. आता आहे ना ते तळून नाही मला, आता उद्या मार्केट वरून अजून आणते. उद्या पापलेट आणते, हलवा देईल, पोळण देईल.
हा उद्या नाही आता आण थोड्या वेळाने. आज नको. मग आज आपल्याला बाहेर जायचं. आज आम्ही बाहेर जाणार सगळे जेवायला, पूर्ण आमची फॅमिली. तर होती आमची सुरमई फ्राय रेडी. काय बोलते साक्षी? हा मी यायच्या आधी खाऊन घेतले ना गप्पा गप्पा, आणि मला ठेवले ते 5-6 पीस. 4च ठेवले होय. ठीक आहे, जाऊन तेवढे फ्राय करून दे मला. पण तू मला हॉटेलला घेऊन जाणार आहे. आता ही सुरमई खाल्ल्यावर मी काय जेवणार ते सांग. आताच तर मी पण जेवण. देवा, कसं आम्ही हॉटेलमध्ये काय खाणार आहे मलाच कळत नाही. आता तर मी सुरमई खाणार आहे फ्राय झाली की. तर गाईस इथं लाईट गेली अचानक मध्ये, आणि मी आता खातीये सुरमई फ्राय. साक्षीने मला करून दिली. रेंज मध्ये ना, रेंज मध्ये. लाईट गेली पण खायचं थांबलं नाही पाहिजे. तर गाईज आज आम्ही बाहेर डिनरला जायचा प्लॅन केलाय. मला तर अजिबात भूक नाही. साक्षीने मला आल्याला सुरमई चारली आहे आणि पोट खूप भरलंय माझं, तरी पण आम्ही चाललोय आता. जावं तर लागलच आहे ना ग. हिचं बघा काय चाललंय. मी बघा किती साधी. कोण म्हणाल का माझी बहीण म्हणून. मी किती साधी राहते आता. मी पण पहिले अशीच राहायचे है ना. तर चला आम्ही होतो रेडी, आणि लवकर दीदीकडे जाणार आहे. दीदीचं घर लांब आहे इथून. मग दीदीकडे जाणार, दीदीला घेणार, बाबूला घेणार, जिजूला घेणार, आणि मग आम्ही जाणार हॉटेलला. चला मग. झालंय का तुझं? होतंय. हा हिचा नखरच बघून घ्या. किती लिपस्टिक लावते बास की. नुसतं मेकअप. बघू इथं बघू. किती लिपस्टिक लावली आहे देवा. फायनली पूर्ण 1 तासानंतर 1 तास लागला पूर्ण साक्षीला आवरायला. आम्ही आता चाललोय. मम्मी आणि मी एकदम साधे. मला इथे आल्यावर त्या आवृषी नाही वाटत. मी एकदम साधे, एकदम रिलॅक्स मध्ये असते. आता मस्त आरामात जाणार आहे, जेवण करणार आहे, मी येणार आणि जे झोपणार. कितीला उठणार मग सकाळी? मम्मीने मिसळी लावली. मम्मीचा आणि दोन्ही मम्मींचा हाच प्रॉब्लेम. मिसळी लावल्यावर ते काय बोलतच नाही. मम्मी आता डायरेक्ट जेवायला बसली तेव्हा बोलत असं वाटतंय मला. लिफ्ट येत नाही. किती वेळ झाला यार. आली. पर्सनल ड्रायव्हर. आमचा पर्सनल ड्रायव्हर आहे. पगार पण नाही घेत. होय, किती पगार घेता तुम्ही? आता एका गाडीवर आम्ही तिघं बसणार आहे. हा मम्मी, वेगळाच लाड आहे. हा होय का. ह्याचा एक वेगळा लाड आहे. हर्षू, हे हर्षू इथं बघ ना. उतर खाली. माझी आहे साक्षी माऊ. अरे बापरे, आज इकडे बघ तू काय घातलंय. मला दाखव तुझे कपडे. इकडे बघ. वाव. तुझं बघा लाईव्ह चालू आहे. होय ग. आणि या गाईज जेवायला. बास कर तुझं लाईव्ह बंद कर आता. हे बघा चिकन अफगाणी तंदुरी. कशी आहे हर्षू? कशी आहे? बेस्ट. तो खायला एवढा बिझी झालाय. खूप टेस्टी लागते पण. तर आमचा मेन कोर्स पण आलाय. हे बटर चिकन आणि हे चिकन मुगलाई आहे ना. आणि दोघांची पण टेस्ट खूप भारी आहे. कशी आहे मम्मी टेस्ट? कशी आहे टेस्ट? बटर चिकन छान. हे जे आहे कुठं गेलं का बाई. हे बघा, हे जे आहे बटर चिकन आहे आणि हे चिकन मुगलाई आहे. मम्मा कशी आहे टेस्ट? छान आहे. मस्त आहे. तू पहिली पण आली ना इथं. मी तर पहिल्यांदाच आली इकडं. काय झालं? काय झालं बोल ना. पाहिले आलते आम्ही काल तुझ्याकडनं आलो ना. हा, त्याच्या अंगात तूच आली होती. काय करत होता? कशी करायची? लोळायची घरात. हा तसं लोळत होता गाडी घे म्हणून. हा मम्मा गाडी घेऊन देते ये म्हणून. काय बोलले गाडी घेऊन देते ये म्हणून. अगं मी गाडी घेणार होते त्याला, पण ह्यांना खूप उशीर झाला रात्री.
येत होती ना 100 रुपये एक चॉकलेट पण नाही येत. 500 रुपयाचं दूध त्याला तो म्हटलं नको मला 500 रुपये, मला 5000 रुपये पाहिजे. 5 द्यायचे ना. काल काय विषय झालता, जेव्हा दीदी आणि जीजू माझ्याकडे आलते ना त्याच्यानंतर मी हर्षूला बोलले होते ना मी तुला गाडी घेते म्हणून, तर मी काही गाडी घेतली नाही हर्षूला. त्याच्यानंतर तो घरी गेला आणि इतकं रडायला लागला ना, सेम जशी मी लहानपणी रडायचे तसं रडत होता. आमचं जेवण झालं आणि जेवण भारी. मी तर पहिल्यांदा आले, हे सारखे येत असतात कारण की यांच्या इकडंच आहे ना जवळ हॉटेल जायका म्हणून आहे. सो मम्मी हे लोक येतात आता, वाट बघत बसली मी त्यांची. इतकं हळूहळू येतात आणि इतकं हळूहळू खातात ना की मला असं झालं की कधी खातात आहे. मला इतकी झोप आली कारण की मला मम्मीसोबत गप्पा वगैरे मारायच्यात जरा. आले होते तेव्हा तर लाईट गेली होती. लाईट कशी गेली ती ना ते मी घरी जाऊन सांगते तुम्हाला, कारण की माझ्यामुळेच लाईट गेली होती. मी एक कांड केला होता, सांगाल तुम्हाला मम्मी त्याची स्टोरी की लाईट कशी गेली होती आणि कशी मी लाईट घालवली होती. माझ्याकडनं झालं ते चुकून. ए बाबू, ही कोणती स्टाईल आहे तुझी? तोंडात काडी ठेवली आहे मम्मी. इकडं बघ ना. आय बाबू, हे बघा तोंडात काडी ठेवली आहे. हे बघा तू पागल झालाय. हे तोंडात ठेवतात का? तर गाईज आलो आता मी घरी आणि येता आम्ही आईस्क्रीम घेतली. नाही वरतून जाऊ. आणि मला सर्दी झाली तर गोळी वगैरे घेतली. बघू आज जर बरं वाटलं मला तर, बरं नाही वाटलं मला तर दवाखान्यात जायला मी, कारण की खूप जास्त बरं नाही वाटत आहे. खूप जास्त सर्दी झाली आहे मला. साक्षी गेली आम्हाला सोडून. बाहेर मेडिकल आहे ना, तर आम्ही मेडिकलमधून गोळी आणि आईस्क्रीम वगैरे घेतलं. आता चाललो आहे. मम्मीला म्हटलं जरा चालत जाऊ, म्हणजे जिरण खाल्लेलं खूप खाल्लंय मी. त्या घरी जाऊनच बोलते बाकीचं. तर गाईज आज तर आम्ही आता रात्रभर आता थोड्याशा गप्पा करत बसणार आहे, मम्मी मी साक्षी, आणि मग त्याच्यानंतर झोपणार. मग आता हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटूयात उद्या सकाळी नवीन व्लॉगमध्ये. खूप जास्त झोप आली आणि खूप खाल्ले पण, त्याच्यामुळे आता माहीत नाही किती वेळ गप्पा मारण आणि कधी झोपल. गप्पा मारता झोपू शकतो, म्हणून आताच व्लॉग एंड करते गाईज. बाय बाय सगळ्यांना, भेटूयात नवीन व्लॉगमध्ये.